म्हणजे जर कोणाला डिप्रेशन, अँझायटी आणि ताण असेल आणि त्यांना तो नीट हाताळता येत नसेल, तर त्याचं रूपांतर ते लोकं व्यसनात करू शकतात. तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू, सोशल मीडिया ज्यांनी सतत आनंदाचं रसायन आमच्या मेंदूमध्ये सोशल मीडियानी पण होतं. बरं. म्हणूनच तर इतके लोक मोबाईल गेम्सला आणि बऱ्याच अनेक गोष्टींना, फेसबुकला, रील्सला चिपकलेले असतात. आणि तुम्हाला झोप येत नसेल, तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल, म्हणजे दारू, म्हणजे त्याने तुमचा दिवस जात नाही. जे असतं ना की जात नाही, म्हणजे याच्याशिवाय आता होत नाही बाबा बघितल्याशिवाय, ते झालं व्यसन. आणि तुम्हाला जर व्यसन असेल तर कुठेतरी तुम्हाला मानसिक आरोग्य बिघडल्याचं ते लक्षण आहे. तर तुम्ही जे इतके माइंडसेट घेऊन इथे येता, फिक्स माइंडसेट घेऊन जातीचा, खरंच तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करू शकता का की ते शारीरिक आकर्षण आहे, त्याच्यातून काहीही हातात येत नाही. त्यांनी आयुष्यातली महत्त्वाची वर्ष वाया जातात आणि त्यांनी हे मानसिक आरोग्याचे, मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम्स, मूड डिसऑर्डर जे आहे, डिप्रेशन, एन्झायटी, हे पुढे जाऊन तयार होतात. हे दीर्घकाळ चालणारी नाती हे सगळ्यात मोठं मानसिक आरोग्याचं लक्षण पण आहे, तो मानसिक आरोग्याचा आधार पण आहे. आपली नाती सध्या दीर्घकाळ चालतच नाही, कुठलीच नाही. म्हणजे मी मुलं पण बघितली आहेत, मुली पण बघितल्या आहेत की मल्टिपल रिलेशनशिप का करतात, बिकॉज दे वॉन्ट टू डील विथ देअर ओन स्ट्रेस विथ द रिलेशनशिप ऑर सेक्स. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 8 महिलांचे पॉडकास्ट आपण वास्तव कट्ट्यावरती घेत आहोत. तर वेगवेगळे क्षेत्र म्हटलं तर वेगवेगळ्या महिला आल्याच. आज आपल्यासोबत इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट डॉक्टर वृषाली राऊत मॅडम आहेत. मॅडम, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. मॅडम, विषय सांगायचं झालं तर इंडस्ट्रियल सायकोलॉजीवरतीच मॅडमची PhD झालेली आहे, डॉक्टरेट मिळवलेली आहे आणि त्याच विषयावरती कामगारांचे मानसिक आरोग्य हे पुस्तक मॅडमनी लिहिलेलं आहे आणि दुसरं त्यांचं पुस्तक आहे मानसिक आघात समजून घेताना. आता हे काय आहे, मानसिक आरोग्य काय आहे, हेच आपल्याला माहीत नसतं. मॅडम, बऱ्याच लोकांना मानसिक आरोग्य असतं हेच माहीत नाही. आरोग्य म्हणजे काय? आमचं फिजिकल आरोग्य, म्हणजे आम्हाला थंडी ताप आला, आमचं आरोग्य खराब झालं असं आम्ही समजतो. मानसिक आरोग्य लोकांना माहीतच नसतं. या मानसिक आरोग्यावरती तुम्ही काम करता, त्याच्यात तुम्ही PhD केली. सर्वप्रथम धन्यवाद तुमचे आणि संपूर्ण वास्तव कट्टाच्या टीमचे की ज्यांनी मला संधी दिली. कारण हा मुळात प्लॅटफॉर्म हा सरकारी अधिकारी किंवा म्हणजे IAS IPS लोकांचा आहे आणि माझ्यासारखी एक खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि हा विषय सुद्धा फार म्हणजे वेगळा आहे. इंडस्ट्रियल सायकोलॉजी म्हणजे औद्योगिक मानसशास्त्रज्ञ. लोकांना क्लिनिकल सायकोलॉजी माहिती आहे किंवा समुपदेशन काउन्सिलिंग हे माहिती आहे, पण मग औद्योगिक मानसशास्त्रज्ञ काय करतात? तर माझं मूळ शिक्षण आहे गणितामध्ये. मी BSc मॅथमॅटिक्स आहे, BSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूरमधून. ज्याची सर्वांना भीती असते. हा, ज्याची सर्वांना भीती असते. माझं फिजिक्स चांगलं होतं. फिजिक्समध्ये मला पुढे करायचं होतं. मी MSc फिजिक्सला ऍडमिशन पण घेतली होती. मला समहाऊ ते फार थेरॉटिकल वाटलं. मला असं वाटायचं की माझा जो स्वभाव आहे, त्यावर आपण पुढे बोलूच की स्वभाव कसा तुम्हाला तुमच्या व्यवसायात कामाला येतो. तर मला वाटायचं की मला लोकांसोबत इंटरॅक्शन करायला आवडतं, बोलायला आवडतो, बोलका स्वभाव आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे, मी बहिर्मुखी आहे, लोकांसोबत मला कम्फर्टेबल वाटतं. मग मी फार विचारपूर्वक, अर्थात घरून मला पाठिंबा होता, त्याच्यामुळे मी इंडस्ट्रियल सायकोलॉजी स्पेसिफिकली निवडलं आणि मी MA इंडस्ट्रियल सायकोलॉजी आपल्या नागपूर विद्यापीठातून जे पदव्युत्तर विभाग म्हणतो, PG, डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी PG. आणि मी स्वतः व्यायामामध्ये बरेच वर्ष झाले आहे. मी फिजिकली ॲक्टिव्ह आहे. मी जिम 2009 पासून करते आणि मी मॅरेथॉन पण पळते, सायकलिंग पण करते आणि डान्स करते बऱ्यापैकी, लॉन टेनिस पण खेळते. तर मी फिजिकली ॲक्टिव्ह आहे आणि फिजिकल ॲक्टिव्ह असण्याचे जे काही फायदे आहेत, म्हणजे मला जे इतके वर्ष मानसिक आरोग्याचा त्रास झाला, मी अनुभवले आहेत. म्हणजे त्याच्यामुळे मी स्टेबल राहिले आणि मी कुठेही कधी गोळ्या, कुठल्याही प्रकारच्या दारू, सिगरेट किंवा शारीरिक संबंध, अगदी जे आता सेक्सचं प्रमाण लोकांमध्ये खूप आहे स्ट्रेस मॅनेज करण्याकरता, असं काहीही प्रकार केले नाही. आणि मला व्यायामाने एक माझी म्हणजे डोकं जागेवर ठेवलं. मला कुठली लाईफस्टाईल रिलेटेड डिझिजेस लागले नाही, BP, शुगर, थायरॉइड सारखे. तर हे मी माझ्या एम्प्लॉईजच्या, म्हणजे आम्ही जिथे काम करायचो तिथे हे सगळे प्रयोग केलेत
आणि ते प्रयोगात्मक होतं कारण 2019 पर्यंत भारतामध्ये कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य याच्यावर लोक बोलत, मला लोक म्हणायचे ही CSR ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून करतात. मॅडम एक डिप्रेशनवरचं सेशन अरेंज करतात त्यांच्या, आणि लोक यायचे पण त्याला, त्यांना आवडायचं, बट दे वेर नॉट कीन अबाउट इट की याला खरंच लक्ष द्यायला पाहिजे. मला जायचं होतं भारताच्या बाहेर, कारण त्यावेळेला भारतात या सगळ्या गोष्टींना काही डिमांड नव्हती. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, UK, अमेरिकेत पण नाही आहे ह्या गोष्टी जास्ती, आणि ह्या कॅनडा, या सगळ्यामध्ये वर्कप्लेस वेलबिंग हे खूप चालतं. माझा इंडस्ट्रियल सायकोलॉजी हा विषय पण तिकडे खूप पॉप्युलर आहे. मग मी असं ठरवलं की आपण हे सगळं, मी इथलं सगळं गुंडाळून नागपूरला गेले. माझं होमटाऊन नागपूर आहे. पण मग आला कोरोना, आणि कोरोनामध्ये फर्स्ट वेव्हमध्ये माझे वडील अचानक गेले. तर ह्या वेळेला मग आता जे ऑलरेडी माझं बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये होत्या, जरी मी हे करिअर वाईज या गोष्टी केल्यात, पण पर्सनल लेवलचा जो स्ट्रगल होता तो होताच. त्यात अर्थात जे ट्रॉमा जो इतके वर्ष अनुभवला होता, त्याच्यातून डिप्रेशन, अँझायटीचं इश्यूज मी अनुभवले होते, आणि अर्थात लोनलीनेस आणि या सगळ्या गोष्टी हळूहळू मग त्या वाढत गेल्या, कारण ते मी पुस्तकात लिहिलं आहे, माझ्या दुसऱ्या पुस्तकात. तर 2020मध्ये आम्ही परत पुण्यात आलो, मी आणि माझी आई, आणि मग मी इथेच लिखाण त्यावेळेला मराठीत सुरू केलं होतं. अक्षरनामामध्ये मी सुरुवातीला लिहायला सुरुवात केली. तर आतापर्यंत अक्षरनामावर माझे 38 लेख तुम्हाला सापडतील वेबवर, मराठीत फक्त. मराठी एवढं चांगलं नव्हतं. नाही, माझं मराठी खरं तर चांगलं नाही आहे, पण माझ्या नशिबाने मला खरंच चांगले लोक भेटले मेंटर्स म्हणून. अक्षरनामाची टीम असो किंवा पुढेही मला जिथे जिथे मी लिहिलं, बोलले, तर लोकांनी सांभाळून घेतलं. आणि मराठीमध्ये हा असा विषय आणणं, विशेष करून मी सोशल मीडिया आणि मेंटल हेल्थ, म्हणजे सोशल मीडियाचे आणि मोबाईलचे आपल्या आरोग्यावर, मानसिक आरोग्यावर झालेले परिणाम, त्याच्यामुळे आपल्या सगळ्या नात्यांमध्ये कसा फरक पडला आहे, त्याच्यामुळे आत्महत्या कशा वाढल्यात, झोपेचे प्रॉब्लेम कसे वाढल्यात, नात्याचे प्रॉब्लेम कसे वाढलेत, त्याच्यावर भरपूर लिहिलं आहे. म्हणजे थेरगाव क्वीनचं एक आलं होतं, आठवत असेल, 2022मध्ये ती कॉन्ट्रोवर्सी झाली होती, त्याच्यावर एक वेगळा लेख आहे माझा. त्याच्यानंतर लोनलीनेस मिनिस्टर आला होता जपानमध्ये 2021ला, त्याच्यावर एक लिहिलं आहे. म्हणजे असे त्या काळात जे मुद्दे होते त्यानुसार मी ते लेख आहेत लिहिलेले. त्याच्यानंतर कोरोना नंतरचं मानसिक आरोग्य आहे, किंवा कामाच्या ठिकाणचं, म्हणजे क्वाईट क्विटिंगचा एक ट्रेंड आला होता, ग्रेट रेझिग्नेशनचा एक ट्रेंड आला होता. तर ह्या अशा ट्रेंड्सवर माझे आर्टिकल्स तुम्हाला त्याच्यावर सापडतील. मग हे करता करता अर्थात माझं पहिलं पुस्तक मी 2021मध्ये पब्लिश केलं, कामगारांचे मानसिक आरोग्य. त्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य म्हणजे काय, आणि आपण जेव्हा कामाच्या ठिकाणी जातो तेव्हा फक्त शरीर घेऊन जात नाही, आपण मन म्हणजे भावना पण घेऊन जातो. आपली जी झीज होते, आपण म्हणतो ना शरीराची झीज होते, आपण काम करतो त्यावेळेला, वेअर अँड टिअर ऑफ द बॉडी, तसंच आपल्या मनाची आणि भावनांचा पण घालमेल सुरू असतो. उदाहरणार्थ, जी लोक मीडियामध्ये काम करतात किंवा जिथे लोकांशी खूप संबंध येतो, तिथे त्यांना भावनिक उतार चढाव जास्ती असतात. बरोबर. खूप लोकांशी डील करावं लागतं. मग भावनिक श्रम किंवा भावनिक थकवा पण खूप असतो. कलाकार आहेत किंवा पत्रकार लोक आहेत, पोलीस लोक आहेत, त्यांना खूपच गोष्टी, राजकीय लोक आहेत. या विरुद्ध ज्या जॉबमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरचा जॉब आहे, याच्यामध्ये मशीनशी जास्त संपर्क आहे, लोकांशी कमी आहे, किंवा जे लाईनवर काम करतात, म्हणजे मशीन वर्कर जे आहेत, ज्यांना एक विशिष्ट लेवलचं काम करायचं असतं, त्या लोकांना कुठल्या प्रकारचे मानसिक आरोग्याचे त्रास होऊ शकतात, आणि कलाकारांना कुठले होऊ शकतात, ड्रायव्हर्सला कुठले होऊ शकतात, शिक्षकांना कुठले होऊ शकतात मानसिक आरोग्याचे त्रास. म्हणजे शारीरिक आरोग्य शिक्षकाचं काय, जनरली त्यांचे घसे खराब होतात बोलून. पण मानसिक आरोग्याचं काय, त्यांना काय त्रास होतात, हे असे वकील आणि जज लोकांचं मानसिक आरोग्य, तर हे मी माझ्या पुस्तकात विस्तृत लिहिलं आहे, सायंटिफिक रेफरन्सेस. काम तर ते करत होतातच, हे पुस्तक लिहायचं आणि तेही मराठीत लिहायचं कसं सुचलं, का लिहिलं मराठीमध्ये? मराठीत माझं लिखाण सुरूच होतं त्यावेळेला. नाही, मराठीत लिहिलं, पण पुस्तक का लिहिलं? पुस्तकाचं आता प्रेरणा असं का म्हणता येईल, मला असं वाटलं की हे एक कुठेतरी एक नॉलेज, बॉडी ऑफ नॉलेज यायला हवं मराठीमध्ये. आणि मराठीमध्ये यावर मराठीत काही इंग्लिशमध्ये पण नाही आहे याच्यावर काही, इंडस्ट्रियल सायकोलॉजी असं स्पेसिफिकली नाही आहे की तुम्हाला वर्क प्रोफाईल असं आहे तुमचं, मग तुम्हाला काय मानसिक आरोग्याचे त्रास होतील बा. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे पहिली सुट्टी जी भारताला दिली ती नारायण मेघाजी लोखंडेंनी दिली आहे, आणि जेवढ्या चांगल्या चळवळी महाराष्ट्रात होऊन गेल्या आहेत तेवढ्या कुठेच नाही झाल्यात. तर हाही एक माझं पुस्तक त्यातलाच एक प्रयत्न असावा असं मला वाटतं. आणि इंडस्ट्रियल सायकोलॉजीच का सिलेक्ट केलं होतं तुम्ही? त्यावेळेला आमचे 2च ऑप्शन्स होते,
क्लिनिकल सायकोलॉजी आणि इंडस्ट्रियल सायकोलॉजी. ओके. आणि मला पीपल मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट होता पहिलेपासून. मी म्हटलं मग HR मध्ये आपल्याला जाऊ शकतो. तर इंडस्ट्रियल सायकोलॉजी कसं आहे की यू कॅन डू मेनी थिंग्स विथ दॅट. म्हणजे तुम्ही कम्युनिकेशनमध्ये पण जाऊ शकता, ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगमध्ये पण ते फार कामात येतं, कारण त्यात कन्झ्युमर बिहेवियर शिकवलं जातं. तर मला म्हणून इंडस्ट्रियल सायकोलॉजी घ्यावंसं वाटलं. अच्छा. तुमच्या पर्सनल लाईफवरती काही प्रश्न आहेत, पण थोडेसे ते मागे ठेवतो. बरं. आपण मानसिक आरोग्यावर बोलतोय, बरं. पण नक्की कित्येक लोकांना मानसिक आरोग्य काय असतं, किंवा मी मानसिक रोगी आहे किंवा समोरचा मानसिक रोगी आहे, हेच कसं ओळखायचं हे माहित नसतं. नक्की मानसिक रोगी म्हणजे नक्की काय असतं? मानसिक रोगी म्हणण्यापेक्षा आता 2 प्रकार आहे याच्यामध्ये, मानसिक रोग आणि मानसिक आरोग्य. ओके. मानसिक रोग म्हणजे खरंच जे शारीरिक रोगासारखे मानसिक रोग म्हणजे ज्यांनी मेंदूत खरंच डिफेक्ट असतो, उदाहरणार्थ सिझोफ्रेनिया, ज्याच्यामध्ये छिन्न मनस्तता म्हणतात, ज्याचा डिफॉल्टच असतो, म्हणजे मेंदू तसाच, त्याचे लक्षणच तसे असतात. ओके. त्या लोकांना गोळ्या घ्याव्याच लागतात किंवा समुपदेशन घ्यावंच लागतं. त्याच्यानंतर येतात हे बायपोलर डिसऑर्डर किंवा ADHD म्हणजे अटेन्शन डेफिशिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, अतिचंचलतेचा आजार, एका ठिकाणी बसू शकत नाही. किंवा हे जे कठीण म्हणजे त्याला न्यूरोटिक म्हणजे शेवटचं टोक म्हणतात, की ज्यांना औषधांची उपचारांची गरज असते. याच्या विरुद्ध मानसिक आरोग्य येतं. मानसिक आरोग्य म्हणजे तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुमचं लाईफ चांगलं सुरू आहे, मग रोजच्या लाईफमध्ये जर काही गडबड झाली आणि तुमचा मूड खराब झाला, तर तुमच्या मूडच्या संबंधित ज्या आजार आहेत, आजार म्हणण्यापेक्षा जी स्थिती आहे, उदाहरणार्थ काही लोकांना काही महिने निराश वाटत असतं, काही वर्ष पण वाटू शकतं. तर हे निराश वाटत असताना सुद्धा ते काम करतात. ओके. त्यांचं घर, लग्न होतं, सगळं होतं, त्यामुळे ज्याला डिप्रेशन म्हणतात साध्या भाषेमध्ये. तर डिप्रेशन आणि किंवा एन्झायटी म्हणतात. एन्झायटी म्हणजे पुढच्या गोष्टींचा सतत विचार करत राहणे. त्याला पॅनिक डिसऑर्डर म्हणतात, की पॅनिक झालेत बाई लोक, की खूप पुढचा विचार करत राहणे आणि खूप अशा भयंकर कल्पना रंगवत राहणे स्वतःच्या याच्याबद्दल, की जसं मी आता परीक्षेला गेलो आणि मी परीक्षेत नापासच होणार, किंवा मला अमुक टाईपचे मार्क मिळणारच नाही, किंवा मी सिलेक्टच होणार नाही, असं चित्र रंगवणारे एन्झायटीचे म्हणजे चिंतेच्या विकाराचे हे असतात, बळी असतात. तर हे झालं डिप्रेशन आणि एन्झायटी. तिसरं येतो ताण. ताण हा खूप सगळ्यांना जाणवणारा, म्हणजे 2 प्रकारचे ताण आहेत. एक तर चांगला ताण, जो आपल्याला रोज काम करायला प्रवृत्त करतो आणि त्याच्याशिवाय आपण कामच नसतो करू शकतो. बरोबर. जेव्हा ताण आपल्या कॅपॅसिटीच्या पलीकडे जातो, आता माझ्याकडे एवढं काम आहे, पण माझ्याकडे एक तर काम करायला वेळ नाहीये, रिसोर्सेस नाहीये, माझी इच्छा नाहीये, मी नाही करू शकत आहे, किंवा माझ्यावर खूप काम येऊन पडलंय आणि मला ते जमत नाहीये, तो आहे ताण. आणि मग तो ताण तुमच्या शरीरामध्ये हळूहळू जमा होतो, जर तो तुम्ही नीट हाताळला नाही तर. अच्छा. तर चिंता, त्याच्यानंतर चिंता म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन म्हणजे औदासिन्य मराठी भाषेत, ताण म्हणजे स्ट्रेस इंग्लिश भाषेमध्ये, आणि या सगळ्यांमध्ये जे दिसतं लोकांना ते असतं व्यसन. त्याचं जे बाह्य रूप आहे, म्हणजे जर कोणाला डिप्रेशन, एन्झायटी आणि ताण असेल आणि त्यांना तो नीट हाताळता येत नसेल, तर त्याचं रूपांतर ते लोक व्यसनात करू शकतात. म्हणजे खूप डाऊन वाटतंय, डिप्रेशन आहे, ती लोक चांगलं वाटण्याकरता, अनेक लोक आनंदी वाटण्याकरता तंबाखू किंवा एनर्जेटिक वाटण्याकरता तंबाखू, गुटखा, सिगरेट, दारू, सोशल मीडिया, ज्यांनी सतत आनंदाचं रसायन आमच्या मेंदूमध्ये, सोशल मीडियानी पण होतं. म्हणूनच ते इतके लोक मोबाईल गेम्सला आणि बऱ्याच अनेक गोष्टींना, फेसबुकला, रील्सला चिपकलेले असतात. आणि त्यांनी पण डोपामिन नावाचं जे आनंदाचं रसायन आहे ते सतत म्हणजे ते सतत आपल्या मेंदूत रिलीज होत असतं आणि छान वाटतं. आणि आपल्या मुळात ते आपल्याला मूळ प्रश्नापासून दूर नेतं. आपल्याला ताण आहे ना, मला आता ऑफिसची एक फाईल कम्प्लीट करायची आहे, मला ते जमत नाहीये, मला माहित पण नाही की ते कसं जमवायचं, मग मी काय करणार, आता मला ताण आला, आता हे जमत नाहीये, मग मी पटकीने मोबाईल उचलला, पटकीने स्क्रोल करत बसलो. त्याला डूम स्क्रोलिंग पण म्हणतात. म्हणजे अनएंडिंग, म्हणजे त्याला अंत नाही, अंतहीन स्क्रोलिंग करत बसायचं. हे बघू, त्यांनी काय होतं, तुमची फाईल राहिली तशीच डेस्कवर पडलेली. बरोबर. म्हणजे जो ताण होता ते रील पाहणं झालं की परत तो ताण डोक्याला येतोच. मला तर वाटलं होतं की ताण घालवण्यासाठी चांगला ऑप्शन आहे तो. नाही, ते एक प्रकारचं डिस्ट्रॅक्शन आहे, जसं दारू आहे किंवा सिगरेट आहे, चहा आहे, गोड खाण्याचे पदार्थ आहेत, ते डिस्ट्रॅक्शन आहे एक,
की काही आपल्याला वाटलं असं जे आपल्याला सहन नाही करतायत, कठीण भावना ज्या म्हणतात, चिंता आहे, निराशा आहे किंवा दुःख आहे. अनेक लोकांच्या घरी आता मृत्यू जे झाले कोरोनामध्ये अकाली, त्याच्यामध्ये लोकांना जो शोकाची भावना जाणवली, ती कशी हाताळायची लोकांना माहित नव्हतं. मग बरोबर. त्याच्यातून अनेक लोक व्यसनी झाले. कोणाला ट्रेडिंगचं व्यसन लागू शकतं, कोणाला गेमिंगचं व्यसन. पॉर्न हा प्रचंड म्हणजे राक्षस आहे, ज्यांनी आपल्याकडे हे सगळं वातावरण डिस्टर्ब केलंय सध्या. तर पॉर्नचं मुळात सोशल मीडियाची जी रचना आहे ती जे कॅसिनोज असतात ना, जुगाराचे Yes. अड्डे असतात, जे हायफाय जुगाराचे अड्डे म्हणता येईल, म्हणजे लास वेगासचे वगैरे, त्याच्या मशीनवर लोकांना कसं बरोबर लोक अट्रॅक्ट होतात आणि पैसे हारले ना तरी ते परत परत जातात. बरोबर. तर तेच पूर्ण जे मेकॅनिझम आहे ते सोशल मीडियाचं आहे. तुम्हाला माहित आहे तुमची मान अकडते, तुमचे डोळे दुखतात आहे, तुम्हाला हात बोटं दुखून राहिले, तरी लोक करतच बसतात. त्यांना म्हणजे जाणवतं नंतर, अरे हे दुखलं, हे दुखलं, हे दुखलं, डोळ्यांना त्रास होऊन राहिला आहे, तरीही करतात. कारण त्याचा मेंदूमधले सर्किटच ते चेंज करतं. म्हणजे आपण मोबाईलला कंट्रोल नाही करत, मोबाईल आपल्याला कंट्रोल करत असतो. त्यामुळे हे सगळे जे प्रकार आहे, अगदी तुम्हाला झोप येत नसेल, म्हणजे आता आपण बोलत होतो मानसिक आरोग्यावर, बरोबर. तर झोप येत नसेल तुम्हाला, अशा पद्धतीने तुमचं म्हणजे मोबाईलमध्ये तुम्ही 8 आणि 9 तास घालवणारे, 10-12 तास इंस्टाग्रामवर घालवणारे लोक माझ्याकडे येतात. रील्स बघत बसतात नुसते. 12 तास इंस्टाग्रामवरचे रील्स बघणारे, जे एका बरं. जागेवर बसू शकत नाही. तर मोबाईलनी आपल्याला अनेक आजार दिले आहेत, ज्यात अतिचंचलतेचा आजार हा एक आहे. ज्याच्यामध्ये माणूस एका जागी बसून फोकस करून बोलू शकत नाही, एकमेकांसोबत गप्पा मारू शकत नाही, लगेच त्यांचा मोबाईलकडे लक्ष जातं. तर असं जर असेल, म्हणजे तुम्हाला झोप येत नसेल, तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल, म्हणजे दारू, म्हणजे त्याने तुमचा दिवस जात नाही. जे असतं ना की जात नाही, म्हणजे याच्याशिवाय आता होत नाही बघितल्याशिवाय, ते झालं व्यसन. आणि तुम्हाला जर व्यसन असेल तर कुठेतरी तुम्हाला मानसिक आरोग्य बिघडल्याचं ते लक्षण आहे. तुम्हाला झोप येत नसेल, व्यसन नसेलही आणि झोप येत नसेल तरी मानसिक आरोग्य, कुठेतरी तुम्हाला चिंता जाणवते, तुम्हाला कुठेतरी ताण जाणवतोय, अशा काहीतरी भावनिक ज्या समस्या आहेत, ज्या तुम्हाला डोक्यात फिरत असतात आणि मग त्याने झोप येत नाही, मग झोप लागली किंवा सकाळच्या वेळेला जाग येते 3 वाजता, 3:30 वाजता. ओके. ह्या सगळ्या गोष्टी एकतर माहीत होत नाहीत. समजा आपण असं गृहीत धरू की ज्यांना कळतंय की हा एक मानसिक आरोग्याचा भाग आहे, आपल्याला त्याचा त्रास होतोय, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं? पहिली गोष्ट आहे, समजून घ्या की रात्री 2 वाजता झोपणं आणि सकाळी 10 वाजता उठणं हे खरंच नॉर्मल नाहीये. तुम्हाला रात्री जेव्हा सूर्यास्ताची जी सायकल आहे आपली, त्यानुसारच आपल्या झोपेच्या वेळा असल्या पाहिजे. 9, 10, 11 जास्तीत जास्त. आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळा किंवा त्याच्या अगोदर थोडंसं उठणं, आपल्याला पूर्वीची जी पद्धत होती ती. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला जर जेवण नीट जात नसेल, कमी जात असेल, जास्त खूप खाण्याची इच्छा होत असेल, वजन तुमचं जर मेडिकल स्टँडर्डपेक्षा कमी जास्त असेल, म्हणजे तुमची हाईट जर, आता माझी हाईट 5'2" आहे, माझं 57-56 वजन आयडियली पाहिजे, जे माझं आहे, ते जर माझं 65 वर गेलं, 70 वर गेलं, 75 वर गेलं, तर समजून जायचं कुठेतरी आपल्या याच्यात गडबड आहे. बॉडी मास इंडेक्स. तर हे नात्यामध्ये तुमची जर चिडचिड होत असेल, तुम्ही कामामध्ये तुम्ही व्यवस्थित डिलिव्हरी देऊ शकत नसाल, तुमचे सुट्ट्या वाढत असतील, तुमचं काम जे सांगितलंय ते वेळेवर पूर्ण होत नसेल, तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी सतत खटके उडत असतील किंवा तुम्हाला सतत राग येत असेल, राग म्हणजे कुठेही भांडणं होतात ना, तर अशी जर जी उतावळी व्यक्ती आहे, रागीट व्यक्ती आहे, ती स्थिर नसते, तर हेच मानसिक आरोग्य आहे. अच्छा, क्या बात आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टी करतो हे मानसिक आरोग्य हेच माहित नाही लोकांना. आणि अर्थात कदाचित आपलं हे जे बुक आहे याच्यातून आणि तुमचे काही व्हिडिओज आम्ही पाहतो त्याच्यातून हे अवेअरनेस होते असंच म्हणायला हरकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण महिला दिनानिमित्त बोलतोय, महिलाच्या मानसिक आरोग्यावरती काय सांगाल तुम्ही? कारण असंही घरामध्ये बदल होतोय, बदल होत नाही असं म्हणत नाही मी, पण महिलांच्या मताचा, महिलांच्या आरोग्याचा जास्त विचार केला जात नाही. त्यात मानसिक आरोग्य हा पार्टच घरच्यांनाच माहीत नसेल, त्या महिलेलाच माहीत नसेल, ते काय कारण? महिलांच्या मानसिक आरोग्याच्या म्हणजे समस्येच्या अगोदर आपण त्यांच्या शारीरिक आरोग्याबद्दल बोललं पाहिजे, कारण तेच इतकं गडबडलेलं आहे. आणि जर तुमचं शारीरिक आरोग्य गडबडलेलं असेल तर तुम्हाला मानसिक आरोग्याचे त्रास होणारच होणार. स्त्रियांना खाण्याचे खूप प्रॉब्लेम्स असतात, त्या व्यवस्थित जेवत नाहीत, बऱ्याचशा स्त्रिया त्या त्यांच्या शरीराची नीट काळजी घेत नाही, व्यायाम तर खूप दूरची गोष्ट आहे.
त्यांची झोप होईल नाही होईल आपण काही सांगू शकत नाही. त्यांना कामं जास्ती करावी लागतात. आणि मुख्य म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हार्मोन्सचा, जो पुरुषांच्या बाबतीत एका दिवसामध्ये स्टेबल होतो. स्त्रियांच्या हार्मोन्सला 28 दिवस लागतात ते सायकल पूर्ण व्हायला. त्यामुळे स्त्रियांमध्ये मूड डिसऑर्डर्सचं प्रमाण हे खूप जास्ती आहे पुरुषांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे स्त्रियांना डिप्रेशन आणि अँझायटी किंवा ताण हे जास्ती प्रमाणात जाणवतात. पाळीच्या समस्यांच्या जास्ती असतात आणि हे एकमेकांशी संबंधित आहेत. म्हणजे PMS किंवा आता PCODचं प्रमाण खूप आहे स्त्रियांमध्ये, PCOS आहे, थायरॉइडचं प्रमाण खूप आहे. तर हे सगळे मूड संबंधितच आजार आहेत. मूड आणि शरीराची काळजी नीट न घेणे. त्यामुळे स्त्रियांसाठी पहिलं मी हे सांगेल या महिला दिनानिमित्त, की आधी शरीराची काळजी घ्या. आधी शरीरापासून सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि शरीरामध्ये मन वास करतं. तुम्ही जर त्याला देव मानलं मनाला आणि त्याला मंदिर मानलं शरीराला, तर शरीर जर नीट ठेवलं तर मग मनाची प्रसन्नता राहील, मन चांगलं राहील. म्हणजे आपण मेंदू जर धरला तर तुम्ही त्याला नीट पोषक तत्व मिळतं का, तुम्ही पुरेसा व्यायाम करता का, तुमच्या झोपा नीट होतात का, की ऑटो पायलट मोडवर तुम्ही काम करता. म्हणजे सकाळी उठलं, केलं, काम केलं, परत आलं, म्हणजे स्वतःकडे लक्षच द्यायचं नाही. आणि स्त्रियांच्या बाबतीत काय होतं, स्त्रियांना सुरुवातीपासून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते आणि त्याच्यामुळे त्यांचा ना कॉन्फिडन्स लेवलचा कमीच प्रॉब्लेम असतो. आणि ते एक आहे. मग आत्मविश्वासाची कमी, मग स्वप्रतिमा फार वाईट असते. मग मला हे जमेल की नाही, मी हे कशाला करू, मग मी स्वतःची इतकी काळजी कशाला घेऊ. किंवा आजूबाजूचे लोक पण तसेच म्हणतात ना, की तू एवढं चांगलं खायची काय गरज आहे. हे सगळे प्रॉब्लेम इंडियामध्ये आहे. आणि लहानपणापासून जे प्रोग्रामिंग असतं तेच अर्थात पुढे राहतं. बरोबर. आणि आपण महाराष्ट्रात राहतो. जर आपण महाराष्ट्रात राहतो, अर्थात जिजाबाईंचं उदाहरण आपल्या समोर आहे. महाराष्ट्र एका स्त्रीने घडवला आहे. आता जिथे आपण आहोत, तर ती इतकी खंबीर होती का बरं? कारण तिच्या आईवडिलांनी तसं घडवलंच होतं ना. शारीरिकदृष्ट्या किती हुशार असेल ती बाई, आपण आता विचार पण नाही करू शकत त्या शक्यतेचं, की असं किंग मेकर एखादी बाई असू शकते. त्या काळात 400 वर्षापूर्वी. बरोबर. ज्यावेळेस महिलांना दुय्यम स्थान होतं, म्हणजे महिला घराच्या बाहेरही निघत नसतील त्यावेळेला. बरोबर. त्या बाईनी इतकं, म्हणजे त्यांचं एवढं मोठं उदाहरण असताना महाराष्ट्रातल्या स्त्रियांनी आता जे त्यांचे मी प्रकार ऐकत असते, म्हणजे आता म्हणजे बरेच प्रकार आहेत ना, की जिथे अबला म्हणून त्या समोर मारून द्यायच्या ना 2. जास्तीत जास्त काय, तुमच्यावर कोणी केलं तर मारायचं 2. जे असेल हातात ते मारायचं. सहन का करायचं? बरोबर, नक्कीच. ऍक्च्युली चुकीचं बोलले का मी? नाही, चुकीचं निश्चितच नाहीये, कारण गरज आहे. कारण आज आपण जे भयानक प्रकरण पाहत असतो, जे महिलांवरचे अत्याचार एवढे वाढलेत का, एक महिला जर बॉर्डरवरती लढू शकते तर तुमच्या संरक्षण, म्हणजे देशाच्या संरक्षणासाठी तुम्ही लढू शकता, स्वसंरक्षणासाठी का नाही? आपली महिला पंतप्रधान जे होऊन गेल्या, आणि आता म्हणजे किती आहे जग, अमेरिकेत नाही झाली आतापर्यंत, आपल्याकडे होऊन गेल्या. आणि त्या कशा होत्या सांगायची गरज नाही, कारण उगीच ते राजकीय याच्याकडे जायचं नाही. राजकीय नाही, महिला म्हणून आपण बोलतोय. आज महिला दिन आहे. पक्ष, जात, धर्म ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरणार आहेत. अर्थातच एक महिला जर देश चालवू शकते, तुम्ही कुटुंब नाही चालवू शकत. माझे वडील मला हेच म्हणायचे, हेच वाक्य म्हणायचे सेम, क्या बात आहे, की महिला देश चालवू शकते ना, मग आपण काही करू शकतो. अगदी बरोबर. थोडंसं अजून महिला दिनापासून बाजूला येत आपण विशेषतः विद्यार्थ्यांवरती जर फोकस केला तर आपण पाहतो की आम्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी काम करतो, आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं जर मानसिक आरोग्य पाहिलं तर खूप ते खचलेले आहेत. कारण 2-3 वर्ष अभ्यास केल्याच्या नंतर ज्यावेळेस लक्षात येतं की अजूनही आपल्या हातात काय नाहीये, त्यावेळेस तुम्ही जे सांगितलं डिप्रेशन फेज ती येते. आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, किंवा आपल्याला आपण डिप्रेशनमध्ये आहोत हेच त्या विद्यार्थ्यांना माहित नाही. काय सांगता? माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त केसेस माहीत असतील. नक्की. माझ्याकडे इंस्टाग्राम किंवा ट्विटरवरून काही जण, बऱ्यापैकी लोक अप्रोच करतात MPSCचे, आणि त्यांची जी हालत मी बघितली ती भयंकर आहे. म्हणजे एक तर त्यांच्याकडे पैसे नसतात काउन्सिलिंगला, ते लॉस्ट म्हणतात ना, पूर्णपणे भरकटलेले असतात, त्यांना काय करावं हे कळत नाही. याच्यावरनं बोलण्यासारखे खरं तर बरेच मुद्दे आहेत, की MPSC मला तरी असं वाटतं एक प्रकारचं मृगजळ आहे. बरोबर. त्यात सिलेक्ट होतात लोक, कठीण परिस्थितीतून पण सिलेक्ट होणारे आहे, पण त्याची काहीतरी एक टाइमलाईन असते.
तर कसं असतं, जसं मी मगाशी म्हटलं, की काही जे काही आयुष्यातले ताण आहे, ते ताण जेव्हा आपण सांभाळू शकत नाही, तेव्हा आपण कुठल्यातरी व्यसनाचा आधार घेतो, एका अशा गोष्टीचा आधार. तर एम-पी-एस-सी हे त्या मुलांचं जे 8 आणि 10 वर्ष तयारी करता आहेत आणि घरापासून लांब आहेत, हे एक प्रकारचं तुमचं व्यसन झालं आहे का? तुम्हाला मूळ आयुष्यातल्या त्रासाशी, आव्हानांशी तुम्ही सामना करू शकत नाही. मला म्हणजे मी जेवढं बघितलं आहे, तेवढं आपल्या मराठी मुलांमध्ये कॉर्पोरेटमध्ये किंवा खाजगी नोकऱ्यांमध्ये किंवा व्यवसायामध्ये जाण्याची प्रवृत्ती अतिशय कमी आहे. आणि मग एम-पी-एस-सीच्या मार्फत आपल्याला एक मोठी चांगली पोस्ट मिळेल आणि आपलं आयुष्य नेहमीकरता सुकर होईल किंवा आय-ए-एस, आय-पी-एस ह्या भ्रमात जे आहेत, मग तिथे जाण्यापूर्वी मुळात आपल्याला ते जे काही आहे, जी प्रोसेस आहे ती किचकट आहे आपल्याला माहिती आहे, वेळखाऊ आहे, त्याच्यात बरेच लूप होल्स आहेत हे पण माहिती आहे. मग आपली दुसरी हे आहे का तयार, म्हणजे दुसरं ऑप्शन तयार आहे का? आणि मुळात आपली टेम्परामेंट जी आहे, जसं माझे आई-वडील सरकारी नोकरीत होते. मला वाटायचं माझं टेम्परामेंट हे सरकारी नोकरीकरता नाहीये. मी त्याच्यामुळे ते कधी ट्रायच नाही केलं. मला जमणार नाही हे मला माहीत होतं. मला क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह काम करायला आवडतं. 4 गोष्टी करायला आवडतात. सरकारी नोकरीमध्ये वेगळं टेम्परामेंट लागतं. तिथे खरं तर आयडियली जो पुस्तकी पॅटर्न आहे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीचा, त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकल त्यांना तयार करण्यात यावं ऑफिसर्सला. जसे एन-डी-एचे ऑफिसर्स तयार होतात, ते फुल्ली प्रॅक्टिकली तयार होतात. बरोबर. किंवा आपलं म्हणजे एन-डी-ए आणखी कुठलं आहे ते याचं डेहराडूनचं जे मिलिटरी अकॅडमी आहे, तर हे सगळे प्रॅक्टिकल ओरिएंटेड त्यांचे कोर्सेस आहेत. त्यांना जे म्हणजे मैदानावर लढायला इथे काय होतं, हे लोकं पुस्तकं वाचतात आणि मग तिथे लढायला जातात ॲक्च्युली त्या ऑफिसेसमध्ये. आणि त्या बरोबर. ऑफिसेसमधले जे काही कॉम्प्लेक्सिटी आहे, जो काही म्हणजे त्याच्यातलं काय म्हणतं मराठीत त्याला काय शब्द आहे, त्यातलं राजकारण आहे, त्यातले उतार-चढाव आहे, त्यातली नाती आहेत, हे अनेकांना ना झेपत नाही. तर तिथे गेल्यानंतर सुद्धा अनेक जण फेल होतात किंवा ते बरोबर. करू शकत नाही किंवा त्यांचं स्वप्न भंगल्यासारखं होतं. तर माझी ह्या सगळ्या तुमच्या मंचावरून ह्या सगळ्यांना एक नम्र विनंती आहे, कृपया या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकू नका. जर तुम्ही 2 ते 3 वर्ष ट्राय करत आहात आणि ते जमलं नाही, कृपया नोकरी करायला किंवा व्यवसाय करायला, मुळात पैसे कमवायला सुरुवात करा. घरच्यांवर आपण अवलंबून राहणं, कारण आई-वडिलांना त्यांची मुलं 30ची झाली तर आई-वडिलांचं वय 60ला आलेलंच असतं, बरोबर. 55-60ला. कृपया करून आई-वडिलांना त्रास देऊ नका. जसे जमेल तसे तुमचे पैसे स्वतःचे कमवून, स्वतः तुमच्या भरोश्यावर तुम्ही आय-ए-एस, आय-पी-एस, आय-आर-एस, एम-पी-एस-सी काय करताय ते करा. आई-वडील आणि यांनी काय होतंय, मुळात तुम्ही जर 8 ते 9 वर्ष जर या एखाद्या विषयाचा अभ्यास करता, तुमचं 21 ते 29, 30 पर्यंतचं हे जे महत्त्वाचं वय आहे, जिथे तुमचा आयुष्याचा पाया बांधला जातो. तिथे तुम्ही वेगवेगळ्या स्किल्स शिकतात. स्किल्स म्हणजे सगळ्यात मोठी स्किल म्हणजे माणसं हाताळण्याची क्षमता. माणूस समोरचा समजला पाहिजे. वेळा पाळणं, मूड बाजूला ठेवून काम करणं आणि अपमान, प्रत्येक वेळेला अपमान म्हणजे आपल्या मराठी माणसाला फार आहे, की मुळेन पण वाकणार नाही, की काही झालं तरी मी कशाला जाऊ. पण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला खूप एम्पॅथेटिक राहावं लागतं, तुम्हाला खूप नम्र राहावं लागतं आणि त्याच्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये थोडासा मराठी माणूस आणि कॉर्पोरेटमध्ये मराठी माणूस आपल्याला मागे पडलेला दिसतो. त्याला आणि कॉर्पोरेटमध्ये भरपूर पैसा आहे. आता मी तुमच्यासोबत मला सरांनी बोलवलं, तर हा पण एक प्रकारचा मानच आहे ना. म्हणजे लाल दिव्याची गाडी नसली तर काय झालं, माझ्या नावावर बऱ्याच गोष्टी चांगल्या जमा आहेत, ज्या पूर्वी कोणी केल्या नाही. बरोबर. आणि एक स्त्री म्हणून, मराठी स्त्री म्हणून मला त्याचं म्हणजे ज्या संधी मिळाल्या, त्या मी चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग केला. तर असं अनेक क्षेत्र आहे. औद्योगिक मानसशास्त्रज्ञ कधी तुम्ही ऐकले पण नसेल आधी. तर असे अनेक क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आता एन्व्हायरमेंटचं क्षेत्र इतकं बूमिंग आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाच्या क्षेत्रात इतकं काम आहे करायला गेलं तर. व्यवसाय पण आणि नोकरी पण. पण किती जण आपण शेतीच्या ह्याच्यातून आपण किती प्रयोग करतो. तर आपल्याला पैसे कमवणं हे मराठी माणसांनी शिकणं गरजेचं आहे. विशेष करून एम-पी-एस-सी करणाऱ्यांनी. बी-फार्म केलेले, एम-फार्म केलेले, एम-टेक केलेले लोकं आहेत, जे एम-पी-एस-सीसाठी मुळात बसून राहतात आणि एक तो मोलाचा काळ निघून गेल्यामुळे त्यांच्या ह्या महत्त्वाच्या क्षमता विकसित होत नाही. उदाहरणार्थ म्हणजे काय, ते सकाळ संध्याकाळ अभ्यास, पुस्तकं वाचा, ते काही प्रश्नांचे सेट सोडवा. त्यात असं काही चॅलेंजिंग येत नाही ना. आणि सध्या म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्ध्यांक, ज्यात स्वतःला हाताळण्याची क्षमता आणि नाती हाताळण्याची क्षमता, हा जगभरामध्ये सगळ्यात चर्चेला जाणारा विषय आहे. सगळ्या लिडरशिपमध्ये बरोबर. इमोशनल इंटेलिजन्स सगळ्यात महत्त्वाचा मानतात. सीईओजमध्ये असो, लीडर्समध्ये असो, ग्लोबल लीडर्समध्ये, की तुम्ही माणसं कशी हाताळता. ही जी आपली सगळी मंडळी आहेत एम-पी-एस-सी करणारी, हे मुळात ह्याच क्षमतेमध्ये कमी पडतात.
तुम्ही खरंच जर स्मार्ट असाल ना तर तुम्ही 30व्या वर्षी पण जॉब मिळवू शकतात. असतील असे लोक. 22व्या वर्षी पण जॉब मिळवतात. हा, 22व्या वर्षी पण राज्यात पहिले येणार आहेत, देशात पहिले येणार आहे. नाही, मी म्हणते की ज्यांनी 30 वर्षापर्यंत काम अच्छा, एमपीएससीची तयारी केली, नाही जमलं, पण ते इतके स्मार्ट आहेत की त्यांनी जॉब मिळवला, ते रिकामे नाही बसले. तर मुळात ही कन्सेप्ट जी आहे एमपीएससी, लालदिवा, पगार म्हणजे प्रमोशन आणि नंतर अर्थात लग्न वगैरे त्यांचा तो एक ठरलेला मार्ग आहे. येस. तर तेच आयुष्य नाही, ते आपल्यावर हॅमर केलं जातं. ते खूप छान वाटतं बघायला, पण ते तेवढ्यापुरतं असते का रील पुरतं असेल ते मोटिवेशन किंवा कशापुरतं. वास्तव हे फार वेगळं आहे. वास्तवामध्ये तुम्हाला रोज शिकावं लागतं, रोज शिकावं लागतं. आणि अजून एक यातली महत्वाची अशी गोष्ट म्हणजे 30 वर्षापर्यंत तुमच्या मेंदूची क्षमता खूप छान असते शिकण्याची. 30-35 तुम्ही क्रॉस केलं, मेंदूची जी क्षमता असते त्याला न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणतात. नवीन ग्रहण करण्याची क्षमता, नवीन काही शिकण्याची क्षमता ही कमी होत जाते. शरीरामध्ये बदल होतात, बीपी येऊ शकतं, आजकाल लवकर येतं, शुगरचे प्रॉब्लेम येऊ शकतात. बरं, ही मुलं ज्या परिस्थितीत राहतात तिथे चांगलं त्यांना अन्न मिळत नाही, बरोबर. मग मेंदूला ते सगळे पोषक तत्व मिळत नाही, शरीराला मिळत नाही, त्यांनी शरीरामध्ये अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर इतकं सगळं एक्स्ट्रीम लेवलच्या गोष्टी करण्यापेक्षा, म्हणजे आपल्याला गडकिल्ले सर करण्यासारखीच गोष्ट झाली की आम्हाला हे करायचं आहे, हे असं करण्यापेक्षा फ्लेक्झिबल राहा. अगदी. म्हणजे म्हणतात ना, महापुरात लवाळे जाती नाही, महापुरात कुठला एक आपलं हे तुकाराम महाराजांचं की झाडे जाती पण लवाळे वाचती, असं काहीतरी आहे ना. म्हणजे मोठी मोठी झाडं जातात महापुरामध्ये, लवाळ म्हणजे जे शेवाळ असतं ते चिकट असतं आणि ते जात नाही. तर तुम्ही परिस्थितीला बघून चाला आणि आई वडिलांवर भार होऊ नका. म्हणजे घरी काम न करणारा मुलगा मुलगी, लग्न न झालेला मुलगा मुलगी, न कमवता मुलगा मुलगी, किंवा ज्याचा अर्थात होऊ नये पण ज्यांच्या घरी घटना घडल्या आहेत, तर मृत्यू मुलाचा किंवा मुलीचा तरुण हा सर्वात मोठा भार आहे आईवडिलांना. म्हणजे ते करूच नका ना. आणि एक गोष्ट नाही मिळेल तर दुसरी मिळते, एक गोष्ट म्हणजे, आणि तेच लाईफ आहे. अनसर्टनिटीच लाईफ आहे. मी कधी प्लॅन नव्हतं केलं, मला सिम्पल जॉब करायचा होता. साधारण जॉब करूया, छान थोडंसं लग्न वगैरे करून आपलं लाईफ असं सेट होईल. माझ्या लाईफमध्ये दुसऱ्या गोष्टी घडल्या, ते मी पुस्तकात पूर्ण लिहिलंय, माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पण लिहिलंय. तर मी त्या तशा दृष्टीने काम करत गेले की थोडक्यात सांगितलं आम्हाला तरी चालेल या पॉडकास्टमध्ये. माझ्या घरी 2007 ते 2012 मध्ये अकाली मृत्यू झाले 3 अगदी माझ्या जवळच्या फॅमिली मेंबर्सचे. आणि त्याच्यानंतर अर्थात आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक आरोग्यावर थोड्याफार प्रमाणात, आम्ही लहान होतो त्यांना जास्ती त्रास झाला, मोठे होते त्यांनी थोडं स्वतःला सांभाळून घेतलं. ह्याच्यामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर, अर्थात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे PTSD आणि ग्रीफ म्हणजे मृत्यूनंतर येणारी शोकावस्था आम्ही वर्षानुवर्ष अनुभवली, ज्याच्यात अर्थात आनंद घेण्याची प्रवृत्ती कमी होते. तुमचा मेंदू स्लो डाऊन होतो थोडासा, का मग इतकं काम करू शकत नाही. तर ह्या गोष्टी सांभाळत मी PhD केलं. या गोष्टी सांभाळत ते PhD मी सिमन्सला इम्प्लिमेंट केलं, मग पुस्तक लिहिलं. तर असं हे मानसिक आरोग्याचे त्रास असताना सुद्धा तुम्ही काम करू शकता, हे मला सांगायचंय. तुम्ही काम करू शकता, फक्त तुम्हाला त्याच्याकरता सेल्फ रेग्युलेशन, जे इंग्लिशमध्ये शब्द आहे, म्हणजे स्वनियमन हे आवश्यक आहे. कारण कसं होतं, लोकांना त्रासदायक अपयश आलं, मेन आहे अपयश, हे फार जिव्हारी लागतं लोकांच्या, नकार जिव्हारी लागतो फार लोकांच्या. तर ह्या कठीण भावना जेव्हा येतात की मला रिजेक्ट केलं आहे, मला नाकारलं गेलो आहे, मी नोकरीत असो किंवा नात्यामध्ये असो, किंवा मला जे मनासारखं आहे ते मिळालं नाही, आयुष्याने माझ्यावर अन्याय केला, तर मग दुसरं काहीतरी असतं ना. तेच जर आपण धरून ठेवलं, आज मी या गोष्टी धरून ठेवल्या असत्या तर मी इतक्या गोष्टी करूच शकले नसते. बरोबर. कदाचित तुमच्या लक्षातही आलं नसतं की आपण काय करतोय. आणि अर्थात त्यामुळे जे तुम्हाला जे मानसिक आघात बसले, त्या आघातांमुळेच कदाचित तुम्ही त्या क्षेत्रामध्ये PhD केली, त्याच्यावरती आज तुम्ही बुक्स लिहिताय आणि आज तुम्ही समुपदेशन करताय. आपण पाहतो की खूप लग्न झाल्याच्या नंतर लग्न मोडतात, किंवा जे प्रेमीयुगल असतात त्यांचे ब्रेकअप होतात, वाद होत असतात, आपण ज्याला गावाकडच्या भाषेत किटकिट म्हणतो, किरकिर चालू असते सारखी. काय हा एक मानसिक आरोग्याचाच प्रकार आहे? हो, नात्यामध्ये जर तुम्हाला सुरळीतपणा नसेल, आणि मी खरं सांगू का, म्हणजे खरं म्हणजे आपल्या साधारण मराठी भाषेत सांगायचं, आपण सगळे महाराष्ट्राचा जो
जरी सोशल मीडिया आला आहे, सोशल मीडियापासून सुरू झाले प्रकार, बरोबर. डेटिंग वगैरे. म्हणजे आमच्या वेळा 2004, 5, 6 मध्ये कसं व्हायचं की म्हणजे लग्नाकरता भेटले किंवा जरी अफेअर जरी असेल तरी ते डिस्टन्स ठेवून व्हायचं. आता कुठलंही डिस्टन्स मेंटेन होत नाही आणि तेवढी मॅच्युरिटी पण नसते. म्हणजे लहान वयात कधीही करतात आणि अमेरिकन सोशल मीडिया, अमेरिकन मीडिया हे आपल्या डोक्यावर इतका हॅमर झाला आहे. खरंच जे लोक इतक्या जाती पाळतात, म्हणजे जातीयवाद महाराष्ट्रात आहे आपण नाकारू शकत नाही. गावाखेड्यांमध्ये तो खूप खूप आहे. जास्त आहे. मग तुम्ही जे इतकं माइंडसेट घेऊन इथे येता, फिक्स माइंडसेट घेऊन जातीचा, खरंच तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करू शकता का, की ते शारीरिक आकर्षण आहे? आणि शारीरिक आकर्षणातून झालेल्या गोष्टी ह्या गडबडतातच. ते इनिशियल असतं, तो फेज असतो, जोर असतो, आवेग असतो. ते संपलं की मग भांडणं सुरू होतात. कारण स्वभाव आपल्याकडे अजूनही तेवढी ओपन माइंडेडनेस नाहीये. आंतरजातीय लग्न अजूनही किती होतात? खूप आंतरधर्मीय रेअर. आंतरधर्मीय का होत नाही? आता तर अरेंज मॅरेजेस पण मोडतात. तर मुळात आपली जी भावनिक क्षमता आहे, भावनिक नियमन आहे, ते खूप कमी झालंय. आणि हाच मानसिक आरोग्याचा मूळ प्रश्न आहे सध्याचा, की इमोशनल इरेग्युलेशन किंवा भावनिक अनियमितता. कधी मूड आला, मग तुम्ही बोललात. म्हणजे नात्यामध्ये समोरची व्यक्ती जर अनप्रेडिक्टेबल असेल, म्हणजे जे डेटिंग दाखवतात अमेरिकेमध्ये किंवा अमेरिकन सिनेमामध्ये किंवा आपल्या हिंदी सिनेमात मुंबई पुण्याच्या साईडचं, ते जर आमच्या विदर्भातल्या एखाद्या छोट्याशा शहरामध्ये, खेड्यामध्ये कोणी करायला लागलं, आणि शक्य तरी आहे का? पण ते लोक करतात. मग त्याचे इंस्टाग्रामवर रील्स टाकतात, ते कॉपी पेस्ट करतात तशा गोष्टी. पण मुळात तुमची मानसिकता तर ती जुनाट असते ना, ते नाही बरोबर. जमत ना. आपल्याला काय झेपतं, आपल्याला काय जमतं, आपण त्या विचारसरणीला अंधानुकरण जे म्हणतात, ब्लाइंडली फॉलो करतो आहे का? हे माझा प्रश्न आहे या सगळ्या तरुणाईला जे आहेत, की जे 16, 17, 18, 19, 20 चे आहेत. निव्वळ सिनेमा आणि सोशल मीडियावर बघून तुम्हाला ते करावंसं वाटतं का? ते शारीरिक आकर्षण आहे, ते प्रेम नाही. कारण तुम्ही स्वतःला स्वतः ओळखत नाही. 18व्या वर्षी, 19व्या वर्षी आपला सेल्फच डेव्हलप नसतो पूर्ण. मग तुम्ही दुसऱ्याने तुम्हाला समजून घ्यावं किंवा दुसऱ्याने माझ्यावर प्रेम करावं, हे कसं शक्य आहे? किमान आणि 25 पर्यंत तुमचा जो मेंदू आहे, तो 25 पर्यंत आपल्या सगळ्यांचा, स्त्री पुरुष दोन्ही, तो 25 पर्यंत डेव्हलप होतो, तो स्थिर होतो 25 ला येऊन. बरोबर. म्हणून 25च्या अगोदर केलेली नाती किंवा 25च्या अगोदर लागलेली व्यसनं ही लवकर सुटत नाहीत. व्यसनं पण, कारण मेंदूचं वायरिंग ते वेगळं होतं. नाती पण जे लोक आधी करतात, मग ते नंतर बदलतात 25 नंतर. जाणीवा बदलतात, चॉईसेस बदलतात, मग ते तुटतं. त्याचा त्रास होतो. मुळात तुम्ही थांबा थोडंसं. तुम्ही स्वतःवर पहिल्यांदा फोकस करा. स्वतःचं आयुष्य बघा. स्वतःचे पैसे कमवण्याची क्षमता बघा. मित्रमैत्रिणी पाहिजे तुम्हाला. मित्रमैत्रिणी तर आजकाल मी मुलींना म्हणजे बघते, त्यांना मैत्रिणीच नसतात. त्यांना मैत्रिणीच नाहीयेत. नसतात. आम्हाला आठवतंय आमच्या जेव्हा आम्ही शाहरुख खानच्या सिनेमे 10-10 मैत्रिणी, सलमान खानच्या सिनेमे 10-10 मैत्रिणी, 15-15 मैत्रिणी सोबत जायचो बघायला. ग्रुप मुलांचे आणि मुलींचे असायचे. वेगळे. हां. आणि जरी त्यांचे अफेअर्स होते ना, पण आम्हाला ते आमचा वेळ द्यायचे. ज्यांचे होते गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड त्यांना ते तेवढ्यापुरतंच. मग त्यांनी पुढे जाऊन लग्न केले. त्यातल्या मॅक्झिमम लोकांनी लग्न केले आहेत. पण आमचा फ्रेंड्स टाईम हा वेगळा असायचा. आजकाल यांना बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड मी 7वी पासून ऐकलं आहे सुरू होतं. 7वी, 8वी पासून. मग तुमची फुल डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट कुठून होणार? मग तुम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह जर 7वी, 8वी मध्ये होता, आणि हा आहे प्रॉब्लेम सध्या. आहे. ते पुढे जाऊन काय रूप धारण करेल? यामुळेच कदाचित भविष्यामध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढत असते. अर्थात. आणि एका बाजूला तुम्ही सांगितलं जसं 7वी 8वी मध्ये हे रिलेशनशिपमध्ये येतात आणि लग्नाचं वय देखील आता वाढत चाललंय. म्हणजे अर्थात 25-30 नंतर पण लग्न होतात. आणि नाविन्य राहत नाही ना. तुम्ही जर एवढ्या लहान आहात, 18व्या, 19, 20व्या वर्षीपासून, 16व्या वर्षीपासून रिलेशनशिप सुरू केली, त्यात नंतर त्या रिलेशनशिप म्हणजे फिजिकल रिलेशनशिप, त्यात नंतर नाविन्य काहीच राहत नाही. मग तुम्हाला काय, कशा करता लग्न कराल तुम्ही? लग्न कशा करता टिकेल तुमचं? अर्थातच. पण हे लग्न न टिकण्याची कारण सांगितली, पण ह्याच्यावर सोल्युशन काय? सोल्युशन लोकांनी ऐकायला हवं. आम्ही ते सगळे सतत सांगत असतो, की अर्थात तुम्ही स्वतःला पहिल्यांदा डेव्हलप करा. स्वतःला ओळखा. स्वतःला नियमन करायला शिका. म्हणजे स्वतः सेल्फ रेग्युलेशन जो म्हणतात प्रकार, आणि स्वतःच्या क्षमता काय आहेत. आता एखादी व्यक्ती, जसं आपण मागे काल परवा बोललो होतो, त्याला खूप छान बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स ज्याला म्हणतात, की शारीरिक क्षमता खूप छान आहेत. पण त्याला त्याच्या घरच्या लोकांनी जबरदस्तीने MPSC करायला लावलं. त्याला इच्छा, तो जिम ट्रेनर चांगला झाला असता, खेळाडू चांगला झाला असता.
तर आपल्याला MPSC काय घरच्याच्या दबावाखाली किंवा पिअर प्रेशर जे म्हणतो आपण, की आजूबाजूची मित्रमैत्रिणी करतात ना, मग आपण MPSC करायचं. तसं जर काही करत असाल तर सावध व्हा. तुम्ही कधीही त्या जॉबमध्ये खुश राहणार. जरी तुम्हाला मिळाला MPSC तरी खुश राहणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जर करिअरची चॉईस जी असते ना, ती 25 पर्यंत आपण करिअरला सुरुवात करून एक स्थिर नाही म्हणता येणार, पण आपण एक दिशा मिळते आपल्याला 25 पर्यंत. ती दिशा पहिल्यांदा मिळू द्या आयुष्याला, मग नात्यांमध्ये जा. कृपया 25च्या अगोदर नात्यांमध्ये जाऊ नका. त्याच्यातून काहीही हातात येत नाही. त्यांनी आयुष्यातली महत्त्वाची वर्ष वाया जातात आणि त्यांनी हे मानसिक आरोग्याचे, मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम्स, मूड डिसऑर्डर जे आहे, डिप्रेशन, एन्झायटी, हे पुढे जाऊन तयार होतात. पिअर प्रेशर खाली येऊन कृपया दारू, सिगरेट, तंबाखू, गांजा ह्या गोष्टी मॉडर्ननेस नाही, आम्ही घेत नाही. आम्ही आमच्या वयाच्या मानाने खूप फिट आहोत आणि आम्हाला कुठलेही आजार नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला फिट राहायचं असेल, तरुण राहायचं असेल आणि आनंदाने आयुष्य जगायचं, रोजचा दिवस आनंदात काढायचा असेल, तर कृपया व्यसनांच्या मागे जाऊ नका. कठीण भावना, ज्याच्यामध्ये नकार येतो, ज्याच्यामध्ये अरे पश्चाताप होऊन गेला, चूक झाली आहे, अपराधीपणा आहे, आईवडिलांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत, ठीक आहे, नाही करू शकत. माझ्या आईवडिलांना इच्छा होती की मी MPSC करावं, नायब तहसीलदार वगैरे, मी नाही केलं ते. म्हणजे त्यांना सुरुवातीला ते वाटलं की ही काय करते आहे. आता जेव्हा ते घरचे लोक हे बघतात कुठपर्यंत हा वेगळा प्रवास आला आहे, तर आता त्यांना कळतं की कारण असं करणारं कोणीच नाहीये दुसरं. तर तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला जे झेपतं तुमच्या शारीरिक स्थितीला, तुमच्या मानसिक स्थितीला, ते करा. उगाच कोणीतरी काहीतरी म्हणतं आहे, आईवडील म्हणतात आहे. मुळात आपण जर मराठी लोकांचं बघितलं तर पैसे कमवण्याची थोडीशी आपली वृत्ती कमीच आहे, पण पैसे कमवायला शिका. हे सगळ्यात मोठं स्किल आहे. पैसे कमवणं, पैसे व्यवस्थापन करणं. कारण कर्ज, मग आपण शेतकऱ्यांचं पण बघतो किंवा बाकी गावाकडचे जेव्हा लोक इकडे येतात त्यावेळेला म्हणजे कर्जाच्या ज्यातून किती लोक आत्महत्या करणारे आहेत. कर्ज हा वन ऑफ द मेन फॅक्टर्स आहेत आत्महत्येच्या याच्यातला. तर कृपया कमी म्हणजे पैसे कमवायला शिका आणि लाजायचं नाही. आपल्या कामाचे पैसे मागायला पण अजिबात लाजायचं नाही. ते होतं मराठी लोकांचं. बरोबर. मागायचे पैसे, फॉलोअप घ्यायचा. इंग्रजी भाषेवर आणि दुसरी जर एखादी आणखी भाषा येत असेल, सध्या जर्मनी आहे किंवा चायनीज भाषा आहे आणि तिकडे काम जास्ती आहे, याच्यावर प्रभुत्व मिळवा. मराठी अत्यंत कठीण आहे. इंग्लिशला घाबरू नका. इंग्लिश खूपच सोपी भाषा आहे. सिनेमे बघा इंग्लिशमधले, त्याचं कंटेंट आपल्याला खूप अवेलेबल आहे. प्रॅक्टिस करा रोज इंग्रजीची, बोलून बघा. चुकीचं बोललं तरी चालेल. साऊथमध्ये तुम्ही जाल, दक्षिणात्य याच्यामध्ये, तिथले ऑटोवाले वगैरे पण चुकीचं इंग्रजी बोलतात, पण ते इंग्रजीत त्यांच्या ॲक्सेंटमध्येच इंग्रजी बोलतात. पण बोलतात आणि ते तमिळच बोलतील. ते तमिळ किंवा इंग्रजी, ते हिंदी कधी एंटरटेन नाही करत, नाही बोलत. मग आपण पण तेच करायचं. इंग्रजीवर प्रभुत्व हे असलंच पाहिजे. सगळं जगातलं नॉलेज तुम्ही इंटरनेटवर बघा, तो पहिले इंग्लिशमध्ये येतं. बरोबर. आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. जर तुम्ही 4 ठिकाणचे रेफरन्सेस देऊ शकले, तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये खूप इझी ऍक्सेस मिळतो आणि कॉर्पोरेटमध्ये जॉबच करायचा असं नाही, तुम्ही कॉर्पोरेटचे वेंडर पण होऊ शकता. 100%. म्हणजे तुम्हाला कुठे कॅटरिंगचा बिझनेस करायचा कॉर्पोरेटशी किंवा काही तुम्हाला दुसरी सर्व्हिस द्यायची आहे, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस आहे, काही इव्हेंट मॅनेजमेंट आहे, फोटोग्राफी आहे. कुठेही तुम्ही गेला, तुमचं इम्प्रेशन कधी चांगलं पडेल जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलाल त्यावेळेला. ती मानसिकता पाहिजे करण्याची, फक्त मानसिकता पाहिजे. आणि सांगायला परत एकदा सांगते, छावा सिनेमा सध्या खूप गाजतो आहे. संभाजी महाराजांचं इंग्रजीवर प्रभुत्व होतं. आपण जेव्हा छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, आपण जर खरंच त्यांचं वाचलं, त्यांचा बिझनेस माइंडसेट होता आणि त्यांचं जे काही आपण महाराजांचं मार्केटिंगचं आहे, म्हणजे त्यांनी लिहून ठेवलं त्यांच्याबद्दल की बाबा हे, ते लिहून नसतं ठेवलं तर लोकांनी आणखी काही हे सांगितलं. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर हा रील्स बघण्यापेक्षा, वेस्ट करण्यापेक्षा तुमचं काम सोशल मीडियावर दाखवायला शिका. याला सेल्स म्हणतो, त्याच्यात पण मराठी माणूस कमी पडतो. बोलायला शिका की हे आहे, हे आहे, हे विकत घ्या. काहीही लाज नाही, कारण काय, तुम्ही कष्ट करता आणि पैसे कमवता. एखाद्या रूममध्ये बसून निराश होण्यापेक्षा, जीवाचं बरं वाईट करण्यापेक्षा, बाहेर जाऊन जर तुम्ही 4 पैसे कमवाल, तुम्हाला वेगळी अनुभूती येईल. तुमच्या घरच्या लोकांना जर तुम्ही 4 पैसे जास्ती पाठवू शकाल, चांगल्या मार्गाने, अर्थात चांगल्या पद्धतीने कमवलेले, तर तुम्हाला मान मिळेल. घरी मान मिळतो, समाजात मान मिळतो, तुमच्या जातीमध्ये, कम्युनिटीमध्ये मान मिळेल. तर पैसे कमवणं मित्रांनो, मैत्रिणींनो, हे फार गरजेचं आहे. अन्यथा मग जर ते नाही कमवता आले चांगल्या मार्गाने, मग कदाचित वाईट मार्गाने कमवण्याची ती वेळ येऊ शकते. तशी वेळ येऊ नये.
जीवाचं काही बरं वाईट होऊ नये, मानसिक आरोग्याचे काही त्रास होऊ नये. कारण कसं असतं की हे सोप्या सोप्या गोष्टी आहे की आपले पैसे मागता येणं किंवा वेळेवर काम करून देणं. आणि जो आताचं मार्केट इतकं ओपन आहे की जो काम करून देतो त्याला पैसे मिळतात. खूप इझी झालाय मार्केट. आणि मी बघते आजकाल छोटे छोटे मुलं काही महाराष्ट्रामध्ये पण आहेत, ते खरंच 25, 26, 27व्या वर्षी इतकं छान काम करतात. ते शिकून घेतात. टेक्नॉलॉजी चेंज होते, AI आहे आणि AIचं तर एवढं मोठं चॅलेंज राहणार आहे की त्याच्या अगोदर आपल्याला हे निराशा वगैरे हे सगळं झटकून बरोबर त्याच्यासोबत जायचंय की हे आपल्या आयुष्यात कसं काम करेल. ते कॉम्पिटिटर असणार आहे, ते आपले कॉम्पिटिटर असणार आहे. बरोबर. ते कसं येईल समोर ह्याचं अजूनही शास्त्रज्ञ पण सांगू शकत नाही की ते कुठपर्यंत जाऊ शकतं. पण जे बघतो आहे तर त्यांनी बरेचसे जॉब जातील. आणि ते वास्तव आहे, ते स्वीकारणं पण गरजेचं आहे. त्यासाठी आधी आपण सुधारलं पाहिजे. आपला हा पॉडकास्ट पाहायला बरेच पालक देखील असतील. तर बरेच वेळा असं होतं की आपण मानसिक आरोग्यावरती बोलतोय, परंतु पालकांनाही माहीत नसतं की आपल्या पाल्याला होतंय काय, तो करतोय काय, आणि त्यांनाही माहिती नसतं. त्यांना फक्त एकच असतं की डिप्रेशनमध्ये आहे, एक्झाम आली, काहीतरी कारणं असतील, पण त्याच्यावर सोल्युशन माहीत नसतं. तर हा एक प्रश्न असेल की ते ओळखायचं कसं, की जर पालक असतील, पालकांना जर वाटलं की बाबा काहीतरी वेगळं पण वाटतंय मुलांमध्ये, त्यांनी ओळखलं कसं पाहिजे की बाबा याला काहीतरी मानसिक दृष्ट्या तो आपण जे म्हणतो की मानसिक त्रासलेला आहे. कशा पद्धतीने ओळखायचं, कुठले असं काय आहे का की एखादा आजार फिजिकल असेल तर डॉक्टर टेस्ट करतात किंवा पाहून सांगतात की तुला फिवर आलाय, हे आहे, तुला हा आजार असू शकतो, ब्लड टेस्ट न करता देखील सांगतात. असं काय आहे का ओळखण्यासाठी, कसं ओळखायचं? आपल्याकडे मघाशी पण मी सांगितलं की जर तुमचं मूल चिडचिड करत असेल, अभ्यासात त्याचं लक्ष नसेल आणि मोबाईल फार बघत असेल, झोप व्यवस्थित नसेल, अन्न व्यवस्थित खात नसेल, कमी जास्त होत असेल अन्नामधलं, त्याचं एकट्या रूममध्ये बसून राहत असेल, एकटी रूममध्ये बसून राहत असेल, किंवा बाहेर मित्रमैत्रिणी जर चुकीचे असतील, अँटी सोशल ॲक्टिव्हिटीज जे आपण म्हणतो की खूप विचित्र पद्धतीने ड्रायव्हिंग करणं किंवा लोकांशी भांडणं, घरी भांडणं आणणं, असले प्रकार जर असतील, हे खूप साधारण या गोष्टी आहेत. या खरं तर आपण म्हणतो की एवढ्या सिरियसली नाही, पण या सिरियसली घ्यायच्या. कारण ह्या जर वाढत गेल्या, त्याच्यात व्यसनं पण येतात अर्थात, की म्हणजे दारू, सिगरेट, गांजा असले काही प्रकार असतील, तर ह्यानी सगळ्यांनी तुमच्या झोपेवर परिणाम होतो, चिडचिड वाढते, मूड कमी जास्त होत असतो. मोबाईलचं जर खूप वापर अति होत असेल, रात्रीची झोप त्यांची व्यवस्थित नसेल, अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नसेल, किंवा कामाला असतील 21-22 वर्षाचे, कामाच्या ठिकाणीहून त्यांच्या तक्रारी येत असतील, तर हा मूड संबंधित काहीतरी. मूड काय आहे, आपल्याला आपला मूड रोज टिकवता आला पाहिजे. तो कसा टिकवतो आपण, की रात्रीची झोप घेतो, सकाळी उठल्यावर आपण नीट खातो वेळेवर, आपल्याला जे पाहिजे जेवढं पाहिजे तेवढं, जुनं जे होतं सेल्फ रेग्युलेशनचं तोच प्रकार आहे हा. 5 दिवस काम करतो, मग शनिवार रविवार आपल्याला दुसरे काही कामं असतील ती कामं करतो, वाचन करतो दिवसभरामध्ये, मित्रमैत्रिणींना भेटतो. एकटं राहण्याचं प्रमाण जर असेल कोणामध्ये, एकटं राहणारे शक्यतो लोनलीनेस ज्यांचा म्हणतात ना, एकटेच राहतात, मित्रमैत्रिणींसोबत मिक्सअप होत नाही, हे जर सगळे लक्षणं असतील तर त्याला काहीतरी मूड संबंधित आजार असू शकतो, मुलाला किंवा मुलीला. आणि त्याला कृपया मारहाण करू नका, त्याच्यापासून स्वतःला तोडू नका, कारण मूड डिसऑर्डर बरे व्हायला 6 महिने ते 1 वर्ष 2 वर्ष जाऊ शकतात. ते इतके लवकर बरे होत नाही. याच्यासाठी काही औषध आहे? आम्ही बऱ्याच वेळा पाहतो की डिप्रेशनमध्ये असेल तर टॅबलेट्स आहेत किंवा काय काय उपाय आहे त्याच्यावरती? टॅबलेट हा पहिला इमिडिएट उपाय आहे. म्हणजे मेंदूमध्ये जेव्हा मूड डिसऑर्डर आपण डिप्रेशनचा घेतला, तर डिप्रेशनमध्ये सेरोटोनिन नावाचं एक केमिकल असतं, जो आपला मूड बॅलन्स करतं, ते कमी होतं आणि मग ते वाढवण्याकरता अर्थात टॅबलेट्स दिल्या जातात. पण त्या तात्पुरत्या तेवढ्या वेळापुरतं ठीक असतं, त्याचं व्यसन लागू शकतं. त्यामुळे त्या गोळ्या सुद्धा 3 महिन्याच्या वर शक्यतो घेऊ नये. आणि घेतल्यानंतर जी काही क्वांटिटी असेल त्याची ती कमी कमी करत जाऊन मग ती सोडणे, अशी त्याची प्रोसेस आहे. इव्हन आपण डायबिटीजला पण तसंच करतात ना, की थोड्या देऊन बघतात आणि मग डायबिटीज शुगर जर चांगली असेल, लेवल चांगली राहत असेल, तर ती गोळी बंद करतात. तेच डिप्रेशनचं पण आहे, त्याची सवय लावून घेऊ नये. आणि हे जर अति होत असेल, म्हणजे कधी कधी खूप लोक आक्रमक होऊन जातात, तर मग गोळ्या घ्यायला पाहिजे सुरुवातीला. आणि मग त्याचं प्रमाण हळूहळू करत त्याच्यासोबत समुपदेशन घ्यायला पाहिजे. कारण समुपदेशन ज्यात विचारण करण्याची पद्धतच तुम्हाला सांगितली जाते की चुकीची आहे, त्याला काही त्याच्यामध्ये कॉशन दिली जाते की बाबा
आता अनेकांना माहीत नसतं की मोबाईलच्या ब्लू लाईटने तुमच्या डोळ्यांवर आणि झोपेवर अल्टिमेटली परिणाम होतो. मग समजा आपण त्या मुलांना मुलींना हे समजावून सांगितलं की बाबा हे असं होतंय, त्याचा तुमच्या हार्मोन्सवर परिणाम होतोय किंवा वाढत्या वयात हार्मोनल चेंजेस असतात, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय. सो इट्स ओके टू फील डाऊन समटाईम. म्हणजे तुम्हाला ठीक आहे डाऊन वाटता येतं. त्याच्यानंतर ह्याच वयामध्ये लैंगिक शिक्षण देणं फार गरजेचं आहे, जे आपल्याकडे दिलं जात नाही. शरीरामध्ये काय बदल होत आहेत मुलांच्या आणि मुलींच्या, आणि मग ते काही काही बघतात आणि मग चुकीचे प्रकार घडतात. बरोबर. हे पालकांनी समजावून सांगणं आवश्यक आहे, ते समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत. तर औषधांचा वापर जरूर करा सुरुवातीच्या काळामध्ये, पण त्याच्यावर अवलंबून राहू नका फार काळ. त्याला औषधं सोडण्याची एक पद्धत आहे. समुपदेशन जरूर घ्या. जरूर म्हणजे जरूर घ्या. बोला, आणि वारंवार बोलावं लागतं. आणि अशा लोकांना, म्हणजे मी जरी स्वतः सायकोलॉजिस्ट असले, तर मी एक व्यक्ती म्हणून माझ्या जवळची एखादी व्यक्ती जर अशा त्रासातून जात असेल, माझी हमखास चिडचिड होणार. मी सायकोलॉजिस्ट 24 तास नाही राहू शकत. एक बरोबर. माणूस म्हणून मला गरजा आहेत. माझी जर एखादी घरची कोणी व्यक्ती आहे आणि ती जर अशा त्रासातून जाते, व्यसनातून जाते आहे, तर माझ्यासोबतचं तिचं नातं गडबडलेलं असेल, माझ्या नात्यातल्या अपेक्षा पूर्ण होणार नाही. मग मी एक डॉक्टर म्हणून मदत करण्याचा प्रयत्न जरी केला, पण एक व्यक्ती म्हणून माझ्या गरजा त्यात पूर्ण होत नाही, मग माझी चिडचिड होणार. त्यामुळे आईवडिलांची किंवा घरच्या लोकांची चिडचिड होणे साहजिक आहे. पण खरंच त्याला खूप पेशन्स ठेवावा लागतो. अर्थातच. खूपच पेशन्स ठेवावा लागतो. आणि पालकांनी अपेक्षा अवास्तव करू नये. जरी ते म्हणत असले अनेक वेळा की आम्ही पण सगळं देतो बरं, आम्ही पण एवढं यांनी करावं, कंडिशनल असं बरोबर. वागावं. आता एखादे असेल त्यांना MPSC व्हावं, पण त्यांचा मुलगा आर्टिस्ट असेल, आर्टिस्टच असेल तो बाय नेचर, आणि त्याचा टेम्परामेंटच तो आहे, ही इज गिफ्टेड वन, आणि त्याला जर तुम्ही मारून मोटकून MPSC मध्ये आणण्याचा प्रयत्न केला, काय अर्थ नाही. त्याला मानसिक आरोग्याचे त्रास होतील. मग बरोबर. तो निराश होईल, त्याला आवडणार नाही, आयुष्यात रुची वाटणार नाही. त्यामुळे जर तो आर्टिस्ट व्हायचा असेल, त्याला आर्टिस्टच होऊ द्या. त्याला जर समजा स्पोर्ट्समध्ये जायचं असेल, त्याला स्पोर्ट्समध्ये जाऊ द्या. बरोबर. त्याला त्याची आवड कशात आहे त्याची हे किंवा पाहणं तिची गरजेचं आहे. आवड कशात आहे हे फार गरजेचं आहे. मन मारून जगू नका. मन मारून जगलं की मनाच्या आरोग्याचे प्रश्न नक्कीच निर्माण होणार. अगदी अगदी बरोबर. मॅम, एक या पॉडकास्टच्या शेवटी थोडंसं तुम्हाला एक 2-3 पर्सनल प्रश्न पण विचारायचे आहेत. परंतु तत्पूर्वी लग्न हा खूप मोठा प्रश्न झाला आहे. काहींचे जमत नाहीत, काहींना करायचे नाहीत. घरून प्रेशर असतो. जसं नोकरीसाठी प्रेशर असतं तसं लग्नासाठी देखील प्रेशर असतं. आणि ज्यांचे झाले ते टिकत नाहीत. काय कारण आहेत? लग्न हा खरंच प्रश्न आहे सध्याच्या पिढीत. म्हणजे जी 35 पर्यंत आलेली पिढी आहे, यांचे लग्नाचे प्रश्न हे सामाजिक कारण आहेत त्याला. एक तर अतिशय उतावळा झालेला मेंदू, ज्याच्यात सोशल मीडियाचा सगळ्यात मोठा सहभाग आहे. म्हणजे सोशल मीडियाने आपला मेंदू प्रचंड उतावळा केला आहे आणि त्यांनी आपलं नात्यांचं स्वरूप बदललं आहे. नात्यांचं स्वरूप बदललं आहे म्हणजे आपलं स्टँडर्डच सोशल मीडिया झालं आहे ना. बरोबर. नात्यांचं यात मी पण अपवाद नाही. म्हणजे मला पण थोड्याफार प्रमाणात माझ्यावर पण तो इन्फ्लुएन्स आहे. प्रत्यक्ष देवाणघेवाणीसाठी आपला मेंदू तयार आहे, सोशल मीडियासाठी नाही. त्याच्यामुळे आधी प्रत्यक्ष देवाणघेवाण करायला शिकणं हे 35च्या अगोदरच्या पिढीला, 30, 29, 28, 27 मी बघते ना, त्यांना अशा पीपल स्किल्स नाही आहेत. बसून बोलणं, बसून गोष्टी करणं हे त्यांच्या आयुष्याचे स्टँडर्ड नाही आहे. त्यांच्या आयुष्याचे स्टँडर्ड काय, तू जर मला लाईक केलं, मला फॉलो केलं, मला मेसेज पाठवला, रील्स बघितल्या माझ्या, लाईक कमेंट ह्या गोष्टी केल्या, देन वी आर फ्रेंड्स, ऑर यू आर माय वेल विशर, ऑर वी लाईक इच अदर. तसेच ते डेटिंग आणि फ्लर्टिंग पण करतात त्याच पद्धतीने. प्रत्यक्षात जर तुमचं काहीही म्हणजे इंटरॅक्शन नसेल आणि तुम्ही नुसतंच ऑनलाईन इंटरॅक्शन करत बसाल, मग त्याच्या बेसिसवर लग्न करता, ते लग्न तुटणारच आहे. तुम्हाला प्रत्यक्षामध्ये एकमेकांना वेळ द्यावा लागतो. तर सोशल मीडिया हा पार्ट आयुष्यातून काढून टाकणे हा लग्नाच्या वेळा तरी, सिरियसली जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल. आणि परत एकदा अमेरिकन याचा आपल्यावर खूप प्रभाव आहे. माध्यमात जे कंटेंट आपल्याकडे येत आहे ते इतकं घाण आहे. म्हणजे मला आठवते आम्ही जेवढे कंटेंट बघायचो, ऑफिस, साराभाई, म्हणजे हे सिरियल्स यायचे, किंवा खिचडी, आभाळमाया, शिवत गंगाधर टिपरे, हे आमच्या म्हणजे 2004, 5, 6चे सिरियल्स आहे. त्याच्यानंतर मी 2010 नंतर TV बघणं जवळपास बंद केलं आहे. ते बघण्यासारखे नसतात. तर हे जे कंटेंट आपल्या माथी मारलं जातं, सासू सुनीच्या सिरियल मराठीमधल्या भयानक असतात.
त्या डायन का बदला, त्यात म्हणजे स्त्रियांना सासूची आणि सुनेची की इमेज तयार करून ठेवली आता हा आत्ताच्या सिरियल. हा ते तसं खरंच आहे का? म्हणजे आपण आपल्या ते जे बघून बघून पडद्यावरच्या प्रतिमा त्यांच्यासारखंच पूर्णपणे वागायला लागलो आहे का, असं वाटतं मला. काय भांडतात लोक, म्हणजे कुठे काहीही. आणि चिटिंगचे प्रकार पण खूप आहेत. बरोबर. ट्रस्ट राहायला नाहीये. कशावरून हे सगळं काय जे काही सामाजिक बदलाचं हे जे सध्या सुरू आहे, यात सोशल मीडियाचा माझ्या मते तरी फार मोठा प्रभाव आहे. आणि जातीचं जे आहे, म्हणजे जातीचा पण आपल्यावर फार प्रभाव आहे, तो अजून गेला नाहीये. त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक समाजाने, प्रत्येक जातीने विचार करणं गरजेचं आहे की तुम्हाला तुमच्या कास्टमध्ये लग्न जमत नसतील तर आंतरजातीय, म्हणजे रेशो जो आहे मुला मुलींचा, तो हे झाला आहे. मुलींच्या अपेक्षा प्रचंड असतात. प्रत्येकीला रेडीमेड संसार हवा आहे, जो शक्य नाही. म्हणजे ते त्यांच्या आईवडिलांनी पण नसेल केला. म्हणजे संसार सुरू केला, मग हळूहळू तो 25 वर्षात संसार वाढला. हे संसाराची व्याख्या जनरली आहे. तुला रेडीमेड संसार हवा आहे, ते मुलींना काहीही करायचं नाहीये. आणि मुलींचं पण वागणं चुकलं आहे. म्हणजे जो पूर्वी जो होता ना, की अँकरिंग करायच्या मुली, की त्या स्थिर राहायच्या आणि पुरुष गडबड करायचा. आता असं झालं, स्त्रिया पण गडबडल्या. मग अँकरिंग कोण करणार? मग तो नांगर पाहिजे ना कुठतरी, की त्या व्यक्तीला ब्रेक लावायला पाहिजे. पुरुषाला ब्रेक कोण लावणार? स्त्री लावायला पाहिजे. लावत नाही. तीच बऱ्याचशा गोष्टी अशा करायला लागली आहे, जी तिलाच पुरुष व्हायचं आहे. म्हणजे ती ऑलमोस्ट पुरुष झालीच आहे. तिचं स्त्रीत्व जे आहे ते गॉन, ऑलमोस्ट गेलंय. मग तिला स्वतंत्र पाहिजे. मग तिला जर मल्टिपल फिजिकल रिलेशनशिप हवे असतील, मग तिला जर ड्रिंक करायचं असेल, कधी पार्टी करायची असेल, अशी व्यक्ती, संसार हा रुटीन आहे प्रकार. म्हणजे लग्न, मॅरेज नंतर हे बोरिंगच असतं. रोजचं लाईफ हे बोरिंगच आहे. पण हे बोरिंग लाईफच तुम्हाला लॉंग टर्म सॅटिस्फॅक्शन देतं. म्हणजे जेवढे जगभरातले हॅपीनेसचे जे झाले आहेत, किंवा हॅपीनेस इंडेक्स येतो ना दरवर्षी, हॅपीनेस कंट्रीज येतात, त्या सगळ्या कंट्रीजमध्ये त्यांचे मापकच हे आहेत की दीर्घकाळ चालणारी नाती हे आनंदाचं सर्वात मोठं कारण आहे आयुष्यातलं. मला जर लहानपणापासून माझं कुटुंब आहे, ज्यांच्यासोबत मी मोठे झाले ते मित्रमैत्रिणी आहेत, जर लग्न तुमचं झालं, तुमचा पार्टनर आहे, हे दीर्घकाळ, मुलं तुमची दीर्घकाळ, सहकारी ऑफिसमधले, हे दीर्घकाळ चालणारी नाती हे सगळ्यात मोठं मानसिक आरोग्याचं लक्षण पण आहे. तो मानसिक आरोग्याचा आधार पण आहे. आपली नाती सध्या दीर्घकाळ चालतच नाही, कुठलीच नाही. एक येतं, सोशल मीडियाचं कुठे ऍड होतं, मग ते बाहेर जातं. तुम्हाला कळत आहे ना मी काय म्हणते? ती नाती इतकी चटकन तयार होतात, चटकन तुटतात. त्यांनी किती अविश्वास निर्माण झाला. म्हणजे मी त्या पिढीची नाहीये. मी आता 19 वर्ष झाले काम करते. मला ह्या सगळ्या सोशल मीडियाची सवय नाहीये. माझ्या मैत्रिणींना पण नाहीये, मित्रांना पण नाहीये. पण आम्हा लोकांना, आम्ही जेव्हा लहान बघतो, आमच्या म्हणजे 30, 31, 3200 लोक आहेत, ते असंच त्यांचा पॅटर्नच हा तयार झालाय. तर तुम्ही जर नात्यांमध्येच तुम्हाला नाती तयार करणं, नाती टिकवून ठेवणं, कुठल्याही परिस्थितीत भांडणं झाल्यानंतर पण, भांडणं झाल्यावर पण लोक एकत्र येऊ शकतात ना. येऊ शकतात. गैरसमज टाळून आपण तो विचार गेला आणि नंतर अरे चुकलं बा म्हणून आपण एकत्र येऊ शकतो. तर हे न तोडता हे टिकवून ठेवणं, लॉंग टर्म टिकवून ठेवणं, हे सगळ्यात मोठं स्किल आहे सध्याच्या याच्यातलं. अगदी. त्यामुळे तुमचं जे प्रश्नाचं उत्तर आहे ते याच्यात आहे. हे स्किल तुमच्यापाशी आहे का? नाती तुम्ही टिकवू शकता का? तुम्ही स्वतःला म्हणजे मी लोकांचं बघतो, इतके सेल्फिश असतात, स्वार्थी, वापरून फेकून देणं निव्वळ. म्हणजे आता तुमच्या विरुद्ध समजा कोणी 4 लोकांनी बाहेर कोणाला तरी ऑनलाईन सांगायला सुरुवात केली, अमुक सरांचं, म्हणजे सरांचा स्वभावच असा आहे, त्यांचं काय, त्यांना असंच पाहिजे असतं कामाच्या ठिकाणी. तुम्हाला ते माहित पण नाही, पण हे असं होऊ शकतं की जी ऑनलाईन सायबर बुलिंग वगैरे ही बदनामी केली जाते, असं होतं, स्त्रियांच्या बाबतीत होतं. हे सगळे म्हणजे तुमच्या जबाबदारी नाहीये नात्याची. ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल त्याच्याबद्दल तुम्ही कसं बोलू शकता? तुमच्यापाशी काही पुरावा आहे का? तर हे सगळं ऑनलाईन आणि हे आभासी जगात सुरू झालंय आणि याचा परिणाम आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात होत आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्षात नाती टिकवून ठेवणं जे बोरिंग काम आहे, त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे 5 तुमची प्रत्यक्षातली नाती आणि तुमचे 1 लाख फॉलोअर्स ऑनलाईन, तुम्हाला 5 नात्यांना प्रत्यक्षात जास्ती वेळ द्यावा लागतो. तुम्ही चॅटिंग, लाईक्स आणि कमेंट आणि कॉलवर नाती टिकवू शकत नाही. बरोबर. तुम्हाला रोजच्या रोज त्याची जबाबदारी घ्यावी लागते. त्याच्या काही दुखणं खुपणं असेल ते सगळं बघावं लागतं. लोकांना फक्त आनंद हवाय. सोशल मीडियामुळे लोकांना फक्त डोपामिन हवाय. डोपामिन नसतं ना नात्यामध्ये. नात्यात भांडणं असतात,
अनेक वेळा अशा कडवट गोष्टी असतात नात्यामध्ये, कडवट या सगळ्या गोष्टींना कारणीभूत सगळ्यात जास्त सोशल मीडियाचे सोशल मीडिया आहे आणि त्याचा आपण आपल्या डोक्यावर करून घेतलेला परिणाम. आपण नाही म्हणू शकतो ना त्याला की अरे हे नाही, आपल्याला हा त्रास होतोय याचा, पण आपण वाहवत गेलोय त्याच्यामध्ये. आपल्याला काय वाटतं तेच स्टँडर्ड आहे. मग नाती काय सगळ्यांचीच तुटतात. तसं तुम्ही आता म्हटलं ना की तुटतातच. नाही, अनेक चांगली पण आहेत ना. माझ्या ओळखीत आहेत अनेक 30-31ची आहेत ज्यांची लग्न चांगली आहेत, जे स्थिर आहेत, ते नाही वापर करत सोशल मीडियाचा, नाही आपले पोस्ट करत ऑनलाईन प्रत्येक वेळेला. आता नीरज चोपडाचं लग्न झालं, बरोबर 27 वर्षाचा आहे नीरज चोपडा. तो किती मॅच्युअर्ड आहे त्याच्या वयाच्या मानाने. तो कुठेही त्यांनी कुठेच काहीच वाच्यता नाही. लग्नाचे तेवढे फोटो टाकले, संपला विषय. आणि तेवढंच आपल्याला हे आहे. आणि हे सेलिब्रिटीजनी पण हे कल्चर जे आणलं आहे, माझे 2 लग्न झाले, माझे 3 लग्न झाले, लोक पण ते फॉलो करायला लागले. नक्कीच मॅडम. खरं तर महिला दिनानिमित्त आपण हा प्रोग्राम रन करतोय. या पॉडकास्टच्या शेवटी काय सांगा, एकंदरीत मानसिक आरोग्य आणि महिला या 2 शब्दांवरती काय सल्ला द्याल महिलांना? स्त्रियांनी मानसिक आरोग्य आधी त्यांचं चांगलं ठेवण्याची गरज आहे, कारण त्यांच्यावर संपूर्ण समाजाचं मानसिक आरोग्य टिकलेलं आहे. कारण आईपासून सगळं सुरू होतं आणि आई, बहीण, मुलगी, पत्नी, मैत्रीण अशा अनेक स्वरूपात आपण वावरतो. आणि आपलं जर मानसिक आरोग्य मघाशी म्हटल्याप्रमाणे आपण जर जितके स्थिर राहू, आजूबाजूला काहीही होत असेल, की पुरुष असेल आपल्या आयुष्यातील किंवा आणखी कोणी अजून लोक असतील, आपल्यावर आपण जर कंट्रोल ठेवला, आपण नीट राहिलो, तर समोरची व्यक्ती पण नीटच राहील. त्यामुळे जो समाजाचा जो चावी आहे मानसिक आरोग्याची, ती खरं तर स्त्रियांच्या हातात आहे. ती स्त्रिया जितक्या खंबीर, साध्या शब्दात खंबीर राहतील, जिजाऊंचं आपण उदाहरण बघितलं, तितका आजूबाजूच्या गोष्टी चांगल्या घडतील. अगदी बरोबर. नक्कीच. म्हणजे महिलांनी देखील या गोष्टीचा विचार करणं खूपच जास्त गरजेचं आहे. आणि अर्थात या महिला दिनाच्या निमित्त आपण पॉडकास्टच्या सुरुवातीलाही महिलांवरती बोललो, शेवटीही बोलतोय. आणि एकंदरीत आजचा हा आपला पॉडकास्ट होता, हा आजपर्यंतच्या पॉडकास्टमधला सगळ्यात वेगळा होता. धन्यवाद. कारण खूप रॅन्डम आपण काही गोष्टी बोलत गेलो आणि या गोष्टींचा ओव्हरऑल समाजातील प्रत्येक व्यक्तीवरती जर ऐकलं तर निश्चित पॉझिटिव्ह परिणाम होईल. अर्थात तुम्ही एक काउन्सलर आहात, तुम्ही काउन्सिलिंग करत असतात, परंतु तुमच्याकडे येऊन पर्सनल ज्या गोष्टी असतात ते व्यक्ती बोलतात. एक व्यक्ती तुमच्यासमोर बोलतो, परंतु आज तुम्ही ह्या ज्या गोष्टी बोललात ह्या संपूर्ण समाजासाठी असणार आहेत. आणि अर्थात त्याच्यातून पालक आणि त्यांचे पाल्य हे 2च जमाती आपण धरूया. हे अर्थात त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीने पाहतील आणि त्यांना लक्षात येईल, कित्येक पालकांच्या लक्षात येईल की आपला मुलगा अशी चिडचिड करतोय, तर अर्थात त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी जर याच्यातून साध्य झाल्या आणि महिलांना जर तुम्ही जे काही मध्ये मुलं या पॉडकास्टच्या मध्ये सल्ले दिले, हे जर महिलांनी गांभीर्याने जर घेतले, निश्चित आजचा हा महिला दिनानिमित्तचा आपला काही पॉडकास्ट आहे हा सार्थकी लागला असं म्हणता येईल. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आपला बहुमूल्य वेळ दिला आणि मानसिक आरोग्य काय आहे यासोबतच कशा पद्धतीने त्याला फेस केलं पाहिजे आणि याच्यावरती उपाय काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललात. आपले हे जे 2 बुक्स आहेत, मला वाटतं या पॉडकास्ट सोबत जर हे 2 बुक्स वाचले तर निश्चित राहिलेल्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन विद्यार्थ्यांना किंवा पालकांना असतील आणि महिलांना एकंदरीत मिळेल. आणि तुम्ही जे काही कामगारांचं मानसिक आरोग्य, सो सगळ्या कामगारांना तर तुम्ही आधीच सोल्युशन दिलेलं आहे. आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना माहीत होईल. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपण खूप खूप धन्यवाद. थँक्यू.